आपल्याला वहाड आली तर खाल्लं, तर असा हा राज्य सरकारनं महत्वाचा सगळी माहिती आपण देणार आहोत. चांगली गाडी घोडी मोबाईल भारी असं असं ना, त्याच्या विरोधात आपली बोलण्याची तयारी ठेवली पाहिजे. ती त्याच्या प्रोत्साहनच्या यादीची वाट पाहत असतील, कारण लय मोठ्या तांत्रिक अडचणी दाखवणं चालले. त्याच वेळेस सांगितलं होतं, शेतकरी मंडळींनो कर्जमाफी काय लवकर मिळणं गेली, एकूण तिकून जाहीर केली तर त्याच्या याद्या काय लवकर लागणत. एकूण तिकून पहिली यादी लागली, यादी लागल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण केलं त्याच्या खात्यामध्ये आणखी बऱ्याच शेतकऱ्याच्या रक्कम आलेली नाही. त्याच्यानंतर 2 लाखाच्या वरचे OTS वाले ते यादीची वाट पाहलेत, आणि जे नियमित कर्ज भरणारे प्रोत्साहन मिळणारे शेतकरी आहेत ते सुद्धा आमची यादी का लागन याची वाट पाहलेत. आता नेमकं हे कर्जमाफी लवकर काही मिळणं, आणि याच्यात बरेच शेतकरी काय कमेंट करतात की शासनाजवळ पैसाच नाही राहिला, शासनाची गरिबीच आहे, शासन एवढा पैसा कुठून आणीन. पण आता एक तुम्हाला आज राज्य सरकारनं महत्वाचा असा मोठा निर्णय घेतलेला आहे. हे निर्णय ऐकल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की राज्य सरकारजवळ पैशाची काही कमी नाही, मात्र नेमकं देत का नाही ते तुमच्या जर लक्षात आलं तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आता मुळात एक सांगतो, आपण एक दुपारा व्हिडिओ टाकला होता पीक विम्याच्या बाबतचा, पण आपलं झालंय कसं माहितीये का, गावातला गाव सामायिक सप्ताह असतो, आपण त्या पंक्तीला जेवायला जातो, आपल्याला वहाड आली तर खाल्लं, नाही तर आपण उठून उपाशी निघून आलो. पण आपल्या हे ध्यानात येईन की आपण सुद्धा त्या सप्त्याला पट्टी दिलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला बी जेवायला भेटलं पाहिजे. हे आपल्या ध्यानातच नाही, भेटलं तर भेटलं, नाही तर आपलं निघून आलो, देवाचा सप्ताह आहे म्हणून. आता मुळात या कर्जमाफीचं एक लक्षात घ्या की आपल्या ज्या कराच्या माध्यमातून पैसा जात असतो, प्रत्येक तुम्ही जर सकाळी उठतात का तेव्हापासून तर संध्याकाळ लोक जे जे काय खातात पितात इकत आणतात का, त्या सगळ्या गोष्टीच्या टॅक्सचा पैसा हा राज्य सरकारकडे जात असतो, काही केंद्राकडे काही राज्याकडे, आणि त्या माध्यमातून आपल्यासाठी या योजना राबवल्या जातात. आता तसं पाहिलं तर पीक विमा योजना ही हक्काची आहे, मात्र कर्जमाफी हक्काची म्हणता येणार नाही, कारण शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून दिलेली ही कर्जमाफी आहे. आणि या कर्जमाफीचा काही घोळ काही थांबायला तयार नाही. त्यामध्ये OTS वाले शेतकरी वाट पाहलेत, प्रोत्साहनवाले कधी यादी लागणार याची वाट पाहलेत, ज्यांना आधार प्रमाणीकरण केले ते पैसे कधी येणार याची वाट पाहलेत. आणि मग बऱ्याच लोकांना वाटते की राज्य सरकारजवळ पैसाच नाही का, मात्र पैसा नाही का, तर त्यासाठी राज्य सरकारनं एक आता योजना राबवण्याचं ठरवलेलं आहे. त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. आता यापुढे शेतकऱ्यांना शेळ्या मेंढ्या गाई म्हशी कोंबडे असं पशुधन आता आपल्याला उद्योजकतेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे, आणि ही योजना नंबर 1 आहे. मी तर म्हणतो प्रत्येक योजनेचा फायदा शेतकऱ्याने घेतला पाहिजे. आणि या योजनेची आता जाहिरात करण्यासाठी आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी 99,29,700 रुपयाची राज्य शासनाकडे मागणी केली होती. कशासाठी? जाहिराती करायला, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ही योजना चालू झाली हे समजण्यासाठी. त्याच्यानंतर राज्य सरकारनं आज निर्णय घेतलाय की या जाहिरातीसाठी 87,29,100 रुपयाला मंजुरी दिलेली, आणि ही जाहिरात होणार आहे. प्रिंटिंग निर्मितीसाठी साहित्य त्यासाठी खर्च केला जाणार. त्यानंतर आकाशवाणी रेडिओच्या माध्यमातून जाहिरात होणार, FM रेडिओच्या माध्यमातून जाहिरात होणार, आणि ST महामंडळाच्या माध्यमातून अशी वेगवेगळ्या प्रकारची सोशल मीडिया असतील, या सगळ्या माध्यमातून ही जाहिरात फक्त शेतकऱ्याला माहीत व्हावं म्हणून होणार आहे. आता तुम्हाला सांगतो, आज सोशल मीडियाच इतका पॉवरफुल आहे, हे माझ्यासारखे बसलेले आहेत ना जाहिरात सांगायला. निस्ता निर्णय जरी काढला राज्य सरकारनं की आता हे असे अर्ज भरायला सुरू होणार आणि त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, माझ्यासारखे बसलेले आहेत सांगायला. मात्र यासाठी राज्य सरकारनं 87,29,100 रुपयाच्या मंजुरीला आज शासन निर्णय काढलेला आहे, आणि या माध्यमातून ह्या जाहिराती होणार आहेत. फक्त शेतकऱ्यांच्या महाडीबीटीच्या योजना असतील, शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, याच्यासाठीच फक्त शेतकऱ्याला लांबवलं जात आहे. मिळत आहे, मिळण्याबद्दलही दुमत नाही, कारण आपले मुख्यमंत्री आहेत का, इतका हुशार माणूस भेटलेला आपल्याला, बुद्धिमान माणूस आहे. मी काय त्याचा गावगावा करायलो, त्याचा मोठेपणा सांगायलो अशातला भाग नाही. माणूस हुशार आहे,
आणि आज महत्वाचं पुन्हा याच मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकार आता त्यांच्याकडे आलेत. म्हणजे एखाद्या मंत्र्यानं जर एखादा निर्णय घेतला आणि तो जर मुख्यमंत्र्यांना पटला नाही तर ती फाईल त्यांच्याकडे बोलवून त्यावर ते विचारपूर्वक निर्णय घेणार, असे सर्व अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे आलेले. मात्र मुख्यमंत्र्यांना विनंती एकच राहील की जे काही शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या जातात ना त्याचे मात्र पैसे वेळेवर देत जा. मग त्यामध्ये तुमची कर्जमाफी असो, तुमचं महाडीबीटीचं अनुदान असो किंवा पीक विमा योजना असो, यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे. ज्या ज्या योजना असतील, आता ही उद्योजकता योजना, याच्या बाबतही योजना चांगली राबवा. आणि तुम्हालाही सांगतो शेतकरी भावांनो की योजनेचा आपण पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे. जे आपण आता कर्ज, पीक कर्जाची योजना राबवली जाते, या माध्यमातून कर्ज घेतो, पण आपली मानसिकता अशी झालेली की कर्जमाफी होती म्हणजे ते भरायचंच नाही. पण तुम्हाला खरा उद्देश सांगू का, जर आपण कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा जर चांगला उपयोग घेतला तर आपण या कर्जमाफीपेक्षाही जास्त फायद्यात राहू शकतो. आता तुम्हाला सांगतो, आपलं वावर असते 5 एकर, आपल्याला 30,000 40,000 रुपये जर एकरी भेटलं तर 2 लाख कर्ज भेटते. आणि 2 लाखाच्या कर्जमाफीची वाट पाहत आपण 5 वर्षे थांबतो. कारण राज्य सरकारनं सवय लावली आहे, निवडणुका जवळ आले काहीतरी घोषणा होत्यात आणि मग त्यामुळे शेतकरी वाट पाहतात. मात्र तुम्हाला सांगतो, एखादा जर व्यापारी असला, त्याचा शहरामध्ये साधा प्लॉट असतो, त्या प्लॉटच्यावर तो कर्ज घेतो आणि कर्ज त्याचं त्या प्लॉटवर त्याला भेटतं 10-20 लाख रुपये आणि त्या माध्यमातून ते 5 वर्षे माफीची गिफीची, कारण त्याला होतच नाही, तो काय वाट पाहत नाही आणि त्याला त्या 20 लाखावर व्यवसाय करून तो चांगले पैसे कमवीत असतो. तो त्या कर्जमाफीची किंवा आपल्याला काही सूट भेटन का याची वाट पाहत नाही. त्यामुळे राज्य शासन सुद्धा ज्या काही योजना राबवतं का, या योजनेचा 100% व्यावसायिकरित्या आपण उपयोग घेणं गरजेचं आहे. आता काही शेतकरी असे असतात त्याला पीक कर्ज घेऊ वाटत नाही, डोक्यावर कर्ज नको, त्याने कर्ज घ्यायला पाहिजे. मात्र कर्ज घ्यायचं, नियमित भरायचं, ते माफ होईन याची वाट पाहायची नाही आणि त्या पैशाचा उपयोग व्यावसायिकरित्या वापरायचा. कारण शेतकऱ्यालाही जोडधंदे करावे लागतील, त्यावेळेस शेती पुरणार आहे. नाहीतर नुसतं कर्ज घ्यायचं आणि घरीच खाऊन घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची वाट पाहायची तर आपले दिवस बदलणार नाहीत. कारण सगळ्याच गोष्टी काही सरकार करीत नसते. जर आपल्याला आपल्या जीवनात प्रगती करायची ना तर या नमो शेतकरीचे 2,000 आले म्हणून आपली प्रगती होणार नाही. कोणाला राग येईल, पटणार नाही, पण आपलं स्पष्ट बोल नाही. PM किसान योजनेचे 2,000 आले म्हणजे लय तुमच्या घरात भरभराट होणार नाही. 1,500 रुपये लाडकी बहीणचे आले म्हणून भरभराट होणार नाही. त्यामुळं आपल्याला सुद्धा आपल्या प्रगतीसाठी आपल्या मनानं काहीतरी करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं मला वाटतंय शेतीला जोडधंदा करणं गरजेचं आहे. आपल्याला मुख्यमंत्री चांगले लाभलेले, चांगले निर्णय घेतात, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि ज्या काही योजना राबवल्या जातात याचे जर पैसे मिळत नसतील तर त्यासाठी आंदोलनाची तयारी सुद्धा केली पाहिजे. तुम्ही योजना आणली ना, तिचे पैसे देणं हे तुमचं काम आहे आणि ते सरकारचं काम आहे. मात्र हे आपल्याला जमत नाही. मग ते आपलं सप्त्याच्या पंक्तीसारखं काम होतं. जेवायला जायचं, पट्टी दिलेली असती, आपल्याला भेटलं तर भेटला प्रसाद, नाही तर आपले आले उठून. अशी परिस्थिती आहे का नाही हे वास्तव सांगा. पटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा. तर असा हा राज्य सरकारनं महत्वाचा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी शासन निर्णय घेतलेला आहे, त्याची जाहिरात करण्याचा. तसा आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरीच जाहिरात करणार आहोत. त्याबाबतचे ज्या काही माहिती येतील, अर्ज भरायचा असेल, योजना कशी राबवली जाणार आहे, सगळी माहिती आपण देणार आहोत. त्यामुळे तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता राहिला प्रश्न दुसऱ्या यादीचा, तर तुम्हाला सांगतो, आतापर्यंत कृषी मंत्र्यांनी सांगितलं 2-4 दिवसात लागन, सहकार मंत्री म्हणले सोमवारी लागन, म्हणजे याचा नेमका मेळच नाही. ही कर्जमाफी अशीच लांबत जाणार आहे. त्याच्यामुळे लय वाट पाहत बसू नका. आपला काम धंदा सोडून नुसतं ही कर्जमाफीच का भेटती याच्यावर अवलंबून न राहता, जसं मी अगोदर सांगितलंय की आपल्याला आपल्या जर जीवनात बदल करायचा असेल, चांगली गाडी, घोडी, मोबाईल भारी असं राहायचं असेल ना, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. कारण सरकार काय सगळ्या गोष्टी करीत नसते. आणि ज्या योजना राबवतं का त्याच्यावर आपली बोलण्याची तयारी ठेवली पाहिजे. कारण तसं आपण या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो. आज काय सरकारचा गवगवा करलो, मुख्यमंत्र्याचा म्हणून मी लय त्याच्या बाजूचा झालो असं काही होत नाही. मात्र आपण विरोधातही बोलत असतो. मात्र सगळ्या गोष्टी हे सरकार करत नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.
आणि आता जे काही प्रोत्साहन मिळणारे नियमित कर्ज भरणारे शेतकरी या कर्जमाफीच्या यादीची त्याच्या प्रोत्साहनच्या यादीची वाट पाहत असतील तर तुम्हाला सांगतो पहिली यादी लागली त्या यादीतील बरेच शेतकरी अजून पैसे मिळण्याचेच राहिले, त्याच्या आडी अडचणी सुटल्या नाहीत कारण लय मोठ्या तांत्रिक अडचणी दाखवणं चाललेत. त्याच्यानंतर दुसरी यादी लागल त्याच्यातले OTS चे शेतकरी आहेत, मग त्याचे पुन्हा आधार प्रमाणीकरण होईल, त्याचे पैसे येतील, असा सगळा कार्यक्रम होईल. आणि तुम्ही जे नियमित कर्ज भरलंय का तर तुम्हाला सगळ्यात शेवटी ठेवल्या जाणार. कारण सरकारनं या कर्जमाफीची माहिती पुस्तिका काढली का त्याच वेळेस सांगितलं होतं की प्रोत्साहन यादी ही सगळ्यात शेवटी लागणार आणि ती यादी झाल्याच्या नंतर मग जे आतापर्यंत याद्या लागल्यात याच्यातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली, त्याच्यातून कोणते वंचित राहिले, कोणाच्या काय अडचणी आहेत याची सुद्धा एक शेवटी यादी लागणार आहे. त्यामुळे प्रोत्साहनवाल्यांनी लय वाट पाहत बसू नका. आणि बरेच जण कमेंट करून सांगायलेत आम्ही पुढे कर्ज भरणार नाहीत, तर तुम्ही सुद्धा कर्ज भरा, मात्र त्या कर्जाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि लाखाचे 2 लाख म्हणजे हजाराचे 1600 करण्याचा प्रयत्न करा. 1600चे 1000 होणार नाहीत याची काळजी घ्या. आता तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला याबद्दल नक्कीच कमेंट करा. आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान.